नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ते प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना 10 तासाच्या चौकशीनंतर पुण्यातून सीबीआयने जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। गेल्या 4 दिवसापासून आपण जर पाहिलं तर प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांची चौकशी जी आहे ते सीबीआयकडून करण्यात येत होती। गेल्या 4 दिवसापासून सीबीआयचं पथक जे आहे ते लातूरमध्ये टळ ठोकून जे होतं तर पीबी कुलकर्णी यांना ताब्यात घेतल्याच्या नंतर सीबीआयच्या पथकानं जे आहे ते थेट शिवराज मोठेगावकर यांच्या घरी धाड टाकली होती आणि त्यानंतर सीबीआयनं जी आहे ती चौकशी केली होती। आता चौकशी अंती जी आहे ते पुण्यामधून शिवराज मोठेगावकर यांना जे आहे ते आता सीबीआयनं जे आहे ताब्यात घेतलेलं आहे आणि क्लासेस परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। आताची सगळ्यात मोठी बातमी हाती लागलेली आहे। सीबीआयनं प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना ताब्यात घेतलेलं आहे पुण्यामधून। त्यांना शुक्रवारी त्यांची चौकशी करण्यात आली होती आणि या घटनेनंतर लातूर शहरातील मोठेगावकर सरांचे जे RCC क्लासेस आहेत त्या क्लासेसवरती मात्र शुकशुकाट या ठिकाणी पाहायला मिळतो। जर या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम पाहता या ठिकाणी गुरुवारी जे आहे ते प्राध्यापक PV कुलकर्णी जे दयानंद कॉलेजचे रिटायर्ड प्राध्यापक होते त्यांना सीबीआयनं अटक केली होती आणि त्यांच्यावरती पूर्णपणे हे पेपर फुटीचा ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर शुक्रवारी पुन्हा सीबीआयनं ॲक्टिव्ह मोडमध्ये येत प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या घरावरती तब्बल 9 तास चौकशी केली होती। त्यानंतर त्यांना नोटीसही देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती। त्यांना पुण्याच्या सीबीआय कार्यालयामध्ये हजर राहण्याची नोटीस या ठिकाणी देण्यात आली होती आणि त्याप्रमाणे आज सीबीआयच्या कार्यालयामध्ये शिवराज मोठेगावकर यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी जर परिस्थिती पाहायला गेली तर या अटकेच्या बातमीनंतर लातूर शहरातील जे RCC क्लासेस आहेत शिवराज मोठेगावकर सरांचे RCC क्लासेस आहेत त्या क्लासेसवरती मात्र या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतो। एकूणच परिस्थिती जर पाहायला गेली तर हे सबंध प्रकरण जे आहे नीट पेपर फुटीचं या सबंध प्रकरणामध्ये लातूर शहरातूनचं जे कनेक्शन जे आहे ते समोर आलेलं होतं आणि एकूणच या प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या ताब्यात घेण्यात आलेल्या बातमीनंतर या प्रकरणामध्ये आणखीन काय धागेदोरे हाती लागतात का, या प्रकरणामध्ये पुढं आणखीन काय सीबीआयच्या हाती लागते हे पाहणं मात्र आता महत्त्वाचं ठरलं आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।